हॅलो मित्रांनो, आपण आज राज्यसेवा 2023चं पूर्वपरीक्षेचा पेपर डिस्कस करूया. राज्यसेवा पेपर आता 2025चा पण आला आहे. आता पुढच्या म्हणजे संडेला पेपर आहे. तर आपण त्या दृष्टीने म्हणजे त्याला कसा फायदा होईल या दृष्टीने डिस्कशन घेऊया. आणि इथून पुढच्या येणाऱ्या राज्यसेवांसाठी हा निश्चितच फायदेशीर व्हिडिओ ठरेल. तर काही बेसिक पहिल्यांदा काही गोष्टी सांगतो मी अगोदर. राज्यसेवा जो गटाचा पेपर असतो ना, तिथं 2 तास असतात. तुमचं डोकं एकदम थंड शांत डोकं पाहिजे. म्हणजे कंबाईनला एक तास असतो, तिथे एकदम म्हणजे घाई होते किंवा म्हणजे तुम्हाला विचार करायला जास्त वेळ मिळत नाही. तसा राज्यसेवेच्या पेपरला आहे ना, तुम्हाला विचार करायला भरपूर वेळ असतो. आणि पेपर म्हणजे प्रश्नही जास्त फॅक्च्युअल म्हणजे कंबाईनसारखे नसतात. म्हणजे एकदम तुमच्या असं डाटा पाठच पाहिजे तसं. इथं तुम्ही ना शांततेने विचार करून लॉजिकने पेपर बऱ्याचपैकी कव्हर करू शकता. तुमचा जर बेसिक अभ्यास असेल ना, तर पेपर कव्हर होतं. म्हणजे सगळ्यांना येत नसतं. फक्त जो जास्त तिथं शांत असेल तो पेपर हँडल करतो व्यवस्थित. त्यामुळं पहिली गोष्ट तुम्ही हीच लक्षात ठेवा पेपरच्या दिवशी, की अभ्यास भले कमी असू द्या तुमचा, कॉन्फिडन्स आणि तुमचा थंड डोकं हे तिथं महत्त्वाचं आहे. तेव्हा त्याच्यावर तुम्ही म्हणजे पेपर तुम्ही हे करू शकता, म्हणजे इझिली हँडल करू शकता. तर आपण काय आज तशा ट्रिक्स वगैरे ते आपण पाहूया. लॉजिक, ॲप्रोच बिल्डिंग यावरही काम करूयात. तर चला सुरू करूया. 2023चा पेपर आहे हा. प्रश्न पहिला हिस्ट्रीचा सुरू होत आहे. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? पंडिता रमाबाई असोसिएशन एक सल्लागार मंडळ. आता ह्या एकदमच म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पण हे एवढं म्हणजे डिटेल कोणाला माहीत असू शकतं. तर आपण इथं काय करायचं माहिती आहे ना, म्हणजे राज्यसेवा मी मागच्या व्हिडिओत पण तेच सांगितलं होतं, की जास्त म्हणजे सर्वसमावेशक जे आन्सर असेल त्याला आपण प्रेफरन्स द्यायचा पहिला, म्हणजे जर आपलं काहीच येत नसेल तर. आणि अजून एक, हे मी जे लॉजिक सांगतोय हे तुमच्या म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रश्न येतच नाही, सुटत नाही आहे, की तुम्ही तो अटेम्प्ट नाही करणार, त्यावेळेस तुम्ही शेवटी तुमचे लॉजिक लावायचे. म्हणजे तर तुमचे 10पैकी आहे ना, त्यात 6 ते 7 प्रश्न बरोबर येण्याचे म्हणजे चान्सेस आहेत. 3 ते 4 चुकू शकतात, पण तरी तुम्ही नेट पॉझिटिव्हमध्ये राहताय. चला, तर इथे बघूया आपण आता तो आपला सर्वसमावेशक अप्रोच कसा घ्यायचा, म्हणजे जर तुम्हाला येत नसेल तर इथे काय दिलं आहे, पंडिता रमाबाईचं एक सल्लागार मंडळ. तर आता ठीक आहे, आपल्याला काय ऑप्शनमध्ये बघूया आपण. यातलं सगळ्यात म्हणजे सर्वसमावेशक कोणतं आहे? हे 4 नंबर आहे. त्याचे 3 ऑप्शन दिलेत. पहिले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, R.G. भांडारकर आणि K.T. तेलंग. तर आयोगाने पण तेच आन्सर दिलेलं आहे. 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? 1918 साली. आता ठीक आहे, हे पण आपल्याला माहीत नाही, म्हणजे तरी आपण याच्यात काही लॉजिक लागते का बघूया. आणि हे फक्त लॉजिक आहे ना तुमचे तेव्हाच लागू शकतात जेव्हा तुमचं डोकं एकदम थंड आहे, तुम्ही तिथे एकदम शांत मनाने विचार करताय. अजिबात गोंधळून जायचं नाही, काही नाही. एकदम म्हणजे शांतपणे विचार करायचा. हे प्रश्न आहे ना, तुम्हाला येत नाही ना, असं कोणालाच येत नाही. एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये राहायचं. काय विषय नाही, बघून घेऊ काय होईल ते. आता इथं आपण चला, इथं आहे ना, मग तुमचा बेसिक अभ्यास पाहिजे यासाठी. तुम्ही काहीतरी अभ्यास करताय असं गृहीत धरून मी सांगतो. पीपल संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला 18 साली? तर आपण ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे, भाई माधवराव बागल, राजश्री शाहू महाराज. आता उपदेश करणार कोणतरी एक मोठा माणूस असणार आहे, तर ठीक आहे, उपदेश करणार आंबेडकर येतं, नारायण मेघाजी लोखंडे हे कामगारांबद्दल होते. पण नारायण मेघाजी लोखंडे यांचा कार्यकाल तुम्हाला आठवतोय का? म्हणजे थोडंफार जर तुम्ही बेसिक माहीत असेल तुम्हाला, नारायण मेघाजी लोखंडे यांचा कार्यकाळ होता, त्यांनी ती बॉम्बे मिल अँड असोसिएशनची म्हणजे स्थापना केली मुंबईमध्ये 1884 साली. आणि इथं का ते सांगितले 1918, म्हणजे कार्यकालात खूप फरक आहे ना, म्हणजे तुम्ही एकदम विचार असं करायचा आहे. ठीक आहे, भाई माधवराव बागल काय ऐकलं नाही जास्त. आणि आता आंबेडकर आणि शाहू महाराज. आता एक पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करायचा उपदेश केला, मुंबईतील कामगारांना केला. तर आता राजश्री शाहू महाराज आणि आंबेडकर. आता तुम्ही एक मारू शकता त्यातलं, याचं उत्तर दिलं आहे शाहू महाराज. ठीक आहे, पुढच्या वेळी आला तर लक्षात ठेवा. म्हणजे पीपल्स युनियनची स्थापना म्हणजे कधी उपदेश केला? 1918 साली. प्रश्न परत आला तर मग चुकला नाही पाहिजे फक्त. आता
ब्राह्मणेतर पत्रकारितेचे मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? ब्राह्मणेतर पत्रकारिता, महात्मा ज्योतिबा फुलेवरील हल्ल्याचा बचाव. आता महात्मा ज्योतिबा फुलेंचे सहकारी, तुम्ही जर बेसिक जरी अभ्यास असेल तर म्हणजे हे घिसापिटा प्रश्न आहे एकदम. कृष्णाजी भालेकरांचं उत्तर आहे, माहीत असेल आपल्याला. वृत्तपत्राचं नाव दिनबंधू. दिनबंधू 1877 सुरू केलेलं आहे. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? मालविका अग्निमित्र हे आता प्राचीन भारताचा प्रश्न आहे. हे नाटक म्हणजे तुम्हाला प्राचीन भारतातले हे पुस्तकं आहे ना खूप विचारतात, म्हणजे 2024ला पण हर्षवर्धनचे पुस्तक विचारलेत. हे आता मालविका अग्निमित्र हे कालिदासचं पुस्तक आहे. आणि त्याच्यात हे शुंग आणि विदर्भ घराण्याचं म्हणजे ते मालविका आणि अग्निमित्र पुष्यमित्र शुंगाचा मुलगा असतो, तर त्यांची ती प्रेम कहाणी सांगितलेली. आता तुम्हाला आहे ना याच्यानंतर कालिदासचे पुस्तक आहे ना म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे यावेळेस हर्षवर्धनचे विचारले, पुढच्या वेळेस हे विचारू शकतात ना. मग त्याच्यामध्ये कालिदासचे अजून कुठला आहे, मेघदूत आहे, ऋतुसंहार, अजून ते एक फेमस अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलमचं एक वैशिष्ट्य आहे, ते युरोपीय भाषेत ट्रान्सलेट झालेलं पहिलं पुस्तक आहे. म्हणजे भगवद्गीता त्याच्यानंतर झाली, ती चार्ल्स किन्सने जी केली ट्रान्सलेट ती नंतर दुसरी आहे, पण अगोदर झालेलं त्याच्या आधी कालिदासाचं पुस्तक आहे अभिज्ञान शाकुंतलम. आणि कालिदास हा प्राचीन भारतात चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात म्हणजे तो कवी होता. जे चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात नवरत्न होते त्यांच्यातला एक कालिदास होता. कालिदास, अमरघोष त्यापैकी एक. वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम काय होते? प्राचीन भारत जर तुम्ही थोडंफार वाचलं असेल तर हे म्हणजे इझी प्रश्न आहे तसा. निष्क, कृष्णाल, शतमान हे तीन आहे ना नाण्याचे प्रकार येतं. म्हणजे तेव्हा आन्सर ऑप्शन एक आहे. हे गण आणि श्रेणी आहे ना म्हणजे एक समूहाचे प्रकार आहे. असे विविध म्हणजे गण, सभा, समिती आणि श्रेणी पण म्हणजे ते मौर्यांच्या काळात असे म्हणजे ते उल्लेख आहे की त्याच्यात असे हे श्रेणी असायचे, म्हणजे लोहारांची श्रेणी किंवा सुतारा काम करणाऱ्यांची श्रेणी, त्या टाईपमध्ये ते काही हे नाही. सेतू माधवराव पगडी यांच्यामध्ये नाथपंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्र सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. हा प्रश्न कोणालाच येणार नाही, म्हणजे एक कोणी वाचलेलंही नाही आणि याचं कुठे रेफरन्सही मिळत नाही. पण तरी याचं उत्तर आन्सर दिलेलं आहे, म्हणजे आयोगाने कानिफनाथ दिलं आहे. तर जे पाथर्डी मडीगडचे ज्यांना असतील म्हणजे तिकडे कानिफनाथांचं मंदिर आहे तर त्यांना थोडंफार माहीत असू शकते यातलं. तर असं याचं काही रेफरन्स मिळत नाही अजून कुठे. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल, धारासाना सत्याग्रह. यातलं सगळ्यात आधी कोणतं आहे? नेहरू अहवाल आहे, 1928. नंतर धारासाना सत्याग्रह 1930 आहे, सरोजिनी नायडू. पुणे करार 1932, 24 सप्टेंबर 1932. आणि श्वेतपत्रिका 1933. तर कोणतं उत्तर आहे? 3 पहिलं पाहिजे आपल्याला. 3 एकाच ठिकाणी पहिलं आहे. नंतर 4 धारासाना, पुणे सत्याग्रह, बरोबर. नेक्स्ट, पुढील वाक्य डॅश डॅशांच्या विषयी म्हणजे तुम्हाला असं वाक्य दिलेत आणि ते व्यक्ती ओळखायचं आहे. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ठीक आहे, आपण बघूया. वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. हो, ठीक आहे. गणित आणि शास्त्रात त्यांनी शून्यलब्धी पुस्तक लिहिले आहे. शून्यलब्धीवरून तुम्हाला लगेच आन्सर येतं बाळशास्त्री जांभेकर. केशवराव भावळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले. ठीक आहे. हे आता परत प्रश्न आला चुकला नाही पाहिजे की बाळशास्त्री जांभेकरांचं चरित्र कोण लिहिलं? केशवराव भावळकरांनी लिहिले.
मराठी दर्पणकार 1932 साली, 6 जानेवारी 1932 पत्रकार दिन. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. ठीक आहे. पुणे सार्वजनिक सभा कधीची आहे? 1970. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1985. अरे 1985 नाही, 1885. ही पुणे 1870, 1885. मद्रास महाजन सभा 1884 आणि इंडियन असोसिएशन 1876. इंडियन असोसिएशन हे प्रत्येक म्हणजे संस्था आहे ना, हे महत्त्वाचे आहेत एकदम. तर इंडियन असोसिएशन आत्ता कंबाईनला 2024ला त्याला पण प्रश्न विचारला की त्याचे सचिव कोण होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष होते आणि आनंद मोहन बोस त्याचे सचिव होते. मद्रास महाजन सभा 1884, ते 3 जण साऊथचे, वीरा राघवाचारी वगैरे, ते अजून 2 जण आहेत त्यांच्यात. आणि हे बॉम्बे प्रेसिडेन्सी 3 जण बंधू होते, किट्टी तेलंग, बदरुद्दीन तय्यबजी आणि फिरोज शाह मेहता. पुणे सार्वजनिक सभा आपले सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, त्याचे पहिले अध्यक्ष आमचे पंतप्रतिनिधी. तर आपल्याला असं ऑप्शन कुठला मिळतोय? पहिला 1870. ठीक आहे. हो सगळ्यात आधी पाहिजे, त्याच्यानंतर ड, नंतर क, त्याच्यानंतर ब. ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेतला आहे? साबरमती ना म्हणजे एकदम म्हणजे असं काही वाचनात नाही जास्त हा प्रश्न, म्हणजे पुस्तकातही कुठं रेफरन्स बुकमध्ये काय दिसत नाही. 1926 हा करार आहे. आता एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि आपण जर इथे कॉम्प्रहेन्सिव्ह घेऊन जायचं म्हटलं तर आपण तिसरा ऑप्शन मारू, पण हे आता इथं आपला हा क्वेश्चनचं आन्सर चुकू शकतं. म्हणजे मी तर हाच मारलं तेव्हा आणि हे आन्सर त्या हिशोबाने चुकलेलं. याचं उत्तर दिलं मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. 1934 कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? कर्षक संगम 1934. कर्षक हे म्हणजे तमिळ, केरळी त्या टाईपमध्ये नाव आहे ना. म्हणजे आपण हे आंध्र प्रदेश आणि बंगाल हे तर काढून टाकू शकतो. तमिळ किंवा केरळमध्ये एक मारू शकतो, म्हणजे माहीत असेल तर ठीक आहे. याचं उत्तर केरळ दिले. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले? याचं उत्तर पंडित मोतीलाल नेहरू आणि D.G. तेंडुलकर असं उत्तर आहे. आणि अजून एक आहे ना, दांडी यात्रेचा उल्लेख सुभाषचंद्र बोसांनी केलेला आहे. प्रश्न आलेला आहे त्याच्यावर. नेपोलियनचा पॅरिसवर मार्च असं काहीतरी ते, आणि तो असं कोणी बोललं होतं, ते सुभाषचंद्र बोस बोललेलं आहे. खाली विधाने कोणासंदर्भात आहेत? ठीक आहे. धर्माची राजकारणापासून फारकत केली, मध्ययुगीन प्रश्न आहे. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. ठीक आहे. बालविवाहाला थांबवणे, विधवा उत्तेजन दिले, म्हणजे काहीतरी लिबरली विचार केला त्यांनी. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असेल. ठीक आहे. आता बाबर हा म्हणजे बाबरने जे मुघलचे म्हणजे हे पाया घालला भारतामध्ये किती 1426ला ना पहिली पानिपतची लढाई, आणि तो बाबरने मुघल साम्राज्य स्थापना केली. त्यातला म्हणजे त्याला कधी वेळच मिळाला नाही एवढं हे काही गोष्टी करण्यात. मग तोपर्यंत त्याचं ते म्हणजे बेस करण्यातच त्याचं हे गेलं, पाया घालण्यात. हुमायून हा तर सगळा म्हणजे त्याचं आयुष्य सगळं दारूतून त्याच्यातच गेलं ना. त्याला काही म्हणजे त्याचं जे राज्य होतं ते त्याची बायकोच बघत होती सगळी. औरंगजेब हा तर धर्मांध होता सगळा, म्हणजे याने कधी असं लिबरल कधी विचारच नाही केला, स्वतः एवढं हे करायचा. तर थोडासा म्हणजे ह्यात लिबरल दाखवतो तो अकबरच आहे. म्हणजे आपण थोडंसं याने मारू शकतो आन्सर जरी माहीत नसेल तरी. आता लक्षात ठेवा, म्हणजे सती जाणारे शूर स्त्रियांच्या बाबत त्यांनी अलिप्ततेचे धोरण स्वीकारलेलं, धर्माची राजकारणापासून फारकत घेतली त्यांनी, आणि त्याचा स्वतः धर्म दिनीलाही त्यांनी चालू केलेलं. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, कारण? आता ठीक आहे, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध बऱ्यापैकी आदिवासी ठिकाणी सगळ्याच ठिकाणी केलेला आहे. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली होती. हा बरोबर आहे. म्हणजे एकदम काहीतरी असं जनरल स्टेटमेंट आहे, बरोबर घेऊन जायचं. त्या जोपर्यंत काही असं एकदम निगेटिव्ह येत नाही, निगेटिव्ह शब्द येत नाहीत, काहीतरी फक्त, केवळ किंवा ना असं काहीतरी, तोपर्यंत आपण आहे ना त्याच्यावर म्हणजे बरोबर चलून घेऊन चालायचं, म्हणजे तो स्टेटमेंटला. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काजीसिंग नाईक उठावात सामील झाले. ठीक आहे, असू शकतं.
काझी सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना पोस्ट झाले. यातून त्यांना म्हणजे कॉन्फिडन्स मिळाला ना, आणि त्यांनी ब्रिटिश राजाचा विरोध केला. वरीलपैकी सर्वच बरोबर आहेत. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? ॲनी बेझंट होमरूल चळवळ. तर त्यांचे 2 वृत्तपत्रे आहे, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. बॉम्बे गॅझेट जुनं म्हणजे 1789-90 त्या काळाचं ते बॉम्बे गॅझेट. आणि टेलिग्राफ पण ते ब्रिटिश व्यक्तीचं होतं कुठलं तरी. त्याचं उत्तर आणि पहिलंच आन्सर. ॲनी बेझंट होमरूल चळवळ 1917 साली मद्रासजवळ आडार येथे स्थापन केलं होतं. आणि ते मुंबईचे होमरूलचे अध्यक्ष होते आपले मोहम्मद अली जिना. आणि त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी म्हणजे महाराष्ट्राचे इथं स्थापन केले, बेळगावला स्थापन केले. जोसेफ बाप्टिस्टा त्याचे अध्यक्ष होते टिळकांच्या होमरूल लीगचे. आणि ते 1917 साली त्यांनी हे केलं आणि बेझंटनी होमरूल लीग. आणि त्यांच्या ह्याच्यातूनच मग त्यांना 1917 सालचं पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या त्या काँग्रेसच्या, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या. खाली विधाने पहा. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. ठीक आहे, जनरेशन बरोबर आहे. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. बरोबर आहे. फ्रान्सिस्को मेंडिस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून ओळखले जातात. फ्रान्सिस्को मेंडिस हे ठीक आहे. यांचं आहे ना, हे ऊर्जा क्षेत्रातील कार्य नाही आहे ते, म्हणजे त्यांनी ते झाडं वगैरे वाचवले ना तिथले, त्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणतात. ते कच स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि त्याचे बरोबर आहेत. मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश डॅश मुक्त होतो. तर त्याचं नायट्रोजन ट्रायऑक्साईड हे म्हणजे उत्तर. नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास. नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल रिलीजेस नायट्रोजन ट्रायऑक्साईड वेन ब्रोकन डाऊन बाय बॅक्टेरिया. ओझोन संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ओझोनला पृथ्वीचे संरक्षण कवच म्हणतात. बरोबर आहे, कारण त्या अतिनील किरणे आपल्यापर्यंत म्हणजे जे हानिकारक किरणे असतात ते हे करतात, रोखताना वरती. 1985 ओझोन थराल छिद्र भरलेले स्पष्ट झाले. बरोबर आहे. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 1989 ओझोन क्षयास कारणीभूत रसायनावर बंदी घालण्यात आली वापरावर. तर CFC रसायन. CFC ही ऑल स्टेटमेंट बरोबर येतं. आणि ह्याच्याबद्दल एक महत्त्वाचं कन्व्हेन्शन आहे ते व्हिएन्ना कन्व्हेन्शन. हे पण लक्षात ठेवतो मी. 1985 व्हिएन्ना. हे तेव्हा आहे ना 1989 मग CFCवर बंदी घातली आहे. CFCने खूप म्हणजे ओझोन थराला छिद्र म्हणजे हानी पोहोचत होती. आणि त्याच्या जागेवर मग ते HFC आलं. HFC म्हणजे HFCनी नंतर ते हरितगृह वायूचं प्रमाण वाढू लागलं आणि त्यांनी पण ते तापमान व्हायला जास्त झाली. पण त्याच्यानंतर HFC पण बंद केलं किगाली ॲग्रीमेंटने. किगालीने. ते लक्षात राहतं थोडंसं. ठीक आहे. 16 सप्टेंबर ओझोन दिवस. बऱ्याच ठिकाणी म्हणजे सरळ सेवेला वगैरे विचारतात हा प्रश्न. मागच्या सारथीच्या वगैरे ते एक्झाम झाले त्याला पण आलेला. खालीपैकी कोणता परिस्थिती की मनोऱ्याचा प्रकार नाही? हे पर्यावरणाचे प्रश्न एकदम म्हणजे बेसिक येतात. जर तुम्ही थोडंफार जरी वाचलं असेल तर ते करून जाईल. हे अन्नजाळी मनोरा असा काही प्रकार नाही आहे. हे संख्येचा मनोरा हे आहे. जैविक वस्तुमानाचा पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ एनर्जी हे आहेत. अन्नजाळी मनोरा नाही. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात. तर त्यांना काय म्हणतात? हे म्हणजे निळा दगड, पिवळा दगड, लाल दगड असं काही नाहीच आहे. हे कीस्टोन. त्यांनी स्टोन म्हणून ती वर्ष दगड दिला. कोण होतं काय माहिती त्याचं हे करणार ते ट्रान्सलेशन. कीस्टोन म्हणजे आता म्हणजे जी मग एखादी आहे ना बेसिक पेशी असते म्हणजे हे काय म्हणतात प्रजाती असते. तर तिला जर पर्यावरणातून म्हणजे तुम्ही हे केलं एलिमेंट केलं तर सगळ्या पूर्ण पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. वाघ आहे म्हणजे जंगलात. आणि तर जर वाघ सगळे जर आपण काढून टाकले जंगलातनं तर तिथं म्हणजे मग हरणांची संख्या खूप वाढेल ना. हरणाला कोणी म्हणजे शिकार करणार नाही राहणार. बाकीच्या मग इतर मग ते शेतीला हे करतील. हरिण जास्त म्हणजे शेतीची नासधूस करतील आणि ते एकदम म्हणजे इकॉलॉजिकल हे होतं, इम्पॅक्ट होतो त्याचा. आणि त्यामुळे त्यांना असं कीस्टोन पेशीस म्हणतात. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग दर्शवला आहे नमूद करा. चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित काय असतात आपल्या म्हणजे एकदम
बुद्धिमत्ता टाईप प्रश्न आहे. आपण ऑप्शनने जाऊया. बी आणि एच. इथे बी आहे, इथे एच आहे. नाही, आपल्या 3/4 घ्यायचं ना. सी आणि जी हे हाफच होते, म्हणजे हे इथला हाफ आणि हे इथला हाफ. आपलं फक्त प्रकाशित घ्यायचं. इकडचं 25% होईल, हा 25 हाफ होतो आहे. डी आणि एफ. डी हां, हे इथे बघा, हा हाफ होतो आहे आणि इथे 1/4 होतो आहे, म्हणजे 3/4 होतं आहे टोटल. ही इथे 50% आहे आणि इथे 25% आहे, म्हणजे 75% 3/4 होतं इथे. ॲन्सर 3. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती की तिची कारके व त्यांचा प्रभाव होय. अशी पर्यावरणाची व्याख्या कोणी केली? आता ह्याच्यात एवढी व्याख्या वगैरे ही म्हणजे जनरली कुणालाच माहीत नसतं हे. तर आपण ह्याच्यातलं बघाय म्हणजे काय दिसतंय का कॉमन? खाली इंग्लिशमध्ये बघा, युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया, ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया आणि ए सी टान्सले आणि जॅकी स्मिथ. हे तर ठीक आहे, हे दोन. इन्सायक्लोपीडिया यातलं कॉम्प्रिहेन्सिव्ह अजून जास्त कुठलं वाटतं, युनिव्हर्सल का ब्रिटानिका? युनिव्हर्सल वाटतं. मारून टाकायचं, आन्सर पण तेच दिलेलं आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम खनिज मिठाचे साठे वितरित झाले आहेत. खालीपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत? कारणे विचारले. कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता, म्हणजे बरोबर आहे हे. किंवा म्हणजे आपण त्याच्यातून म्हणजे आता जिथं खनिज आहेत तिथं कारण म्हणजे काहीतरी अवशेष वगैरे काढलेले असतात, तेव्हाच तिथं खनिज तयार होतात ना. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत, पण हे त्याच्यासाठी कारण नाही आहे. म्हणजे तिथे हे साठे आढळतात त्याचे, चुनखडक, जिप्सम, खनिज मिठाचे, पण हे त्याचे कारण नाहीत, म्हणजे हे त्याला कारणीभूत नाही. त्यामुळे फक्त ॲन्सर ए बरोबर आहे. बऱ्याच जणांनी हा प्रश्न म्हणजे चॅलेंज पण केला होता, पुन्हा याच्यावर आक्षेप पण घेतलेला. ॲन्सर ते आयोगाने तेच ठेवलं पहिलं. खालीपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईडचे खनिजाचे प्रमाण अधिक असते? लोह बॉक्साईड, आपली जांभी मृदा, लॅटराईट सॉईल. तिचं केमिकल वितरण झालेलं असतं, म्हणजे हे याचं ते आपल्या कोकणामध्ये सापडते. खाली 2 विधान दिली आहेत, त्यापैकी ए प्रतिपादन असून आर आहे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय. कापूस हा वजन घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, वजन घटणारा कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. ऑप्शन तर म्हणजे तसे स्टेटमेंट दोन्ही बरोबर येतं. स्टेटमेंट हे पण बरोबर आहे, दोन्ही पण बरोबर आहेत. पण आता हे तर बघूया, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे खरी स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे याचे स्पष्टीकरण नाही. कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते, हे तर बरोबर आहे, पहिलं पण बरोबर आहे. पण हे त्याचं कारण नाही, वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे असं नाही. म्हणजे हे बरोबर आहे दोन्ही पण, हे त्याचं कारण नाही आहे. स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी. जरी ऊस असताना, ऊस हा वजन घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, मग त्यामुळे ऊसाचे कारखाने ना ऊसाच्या क्षेत्रातच असतात, म्हणजे जिथे ऊस उत्पादन होतं त्याच ठिकाणी त्यांचं हे होतं, मग त्याचं कारण ठरू शकलं असतं ते. पण कापसाबद्दल तसं नाही म्हणतात. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीपैकी कोणत्या रंगाने दर्शवलं आहे? जर तुम्ही कधी बघितलं असेल, असं व्यवस्थित जर अभ्यास करताना थोडंसं निरीक्षण केलं असेल, तर आपलं पठारी प्रदेश हा पिवळ्या कलरने दाखवतात. तपकिरी कलरने आपल्याला माउंटेन्स वगैरे दाखवलेले असतात. हिरव्या कलरने मैदानी प्रदेश, गंगेचं मैदान वगैरे ते त्याने दाखवतात. खालीपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयन दिन असतो? दक्षिण गोलार्धातील उन्हाळी आयन दिन. आता आपल्या भारताचं स्थान कुठे आहे? हे विषुववृत्त समजा, आणि इथं आपल्या दक्षिणला विचारलं आहे. आपल्या इथं बघा 21 जूनला आहे ना, म्हणजे सूर्य हे असतो
तेव्हा आपल्या इथं उन्हाळी असतो, पण आपण नॉर्थला येतं इंडिया. आपण नॉर्थला आहे आणि इथं त्यांनी विचारलं दक्षिणमधलं. आपल्या इथे 21 जूनला असतो आणि दक्षिणेमध्ये 22 डिसेंबरला असतो. जर असा प्रश्न पुढच्या वेळी आला की उत्तर गोलार्धातील उन्हाळी आहे दिन, तेव्हा 21 जूनला काय आपला आंतरराष्ट्रीय योगा दिवस. आणि आता 21 डिसेंबरला नवीन सुरू झाला आहे ध्यान दिवस. लक्षात ठेवा, म्हणजे विचारू शकतो. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. हिवाळ्यात पाऊस तिथे काय पडतो, तर सेल्फ एक्सप्लेनेटरी आन्सर. वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन ते पाऊस पडतो. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. पश्चिम पॅसिफिक. पूर्व पॅसिफिक म्हटलं तर आपल्याला अमेरिका, साऊथ अमेरिका त्याचा किनारा राहील. आणि पश्चिम पॅसिफिक म्हणजे इकडे मग इंडोनेशियाचं वगैरे त्याचं हे त्याच्या साईडला. तर ते सागरी गर्ता का आढळतात विचारले, म्हणजे एकदम जास्त खोल. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन आहे, म्हणजे सबडक्शन. हा येस, सबडक्शन झोन आहे. म्हणजे तो आहे ना, असं प्लेट असेल, त्यातली एक एक प्लेट आहे ना, ती अशी खाली सरकलेली असते ती. त्यामुळे तिथे मित्रांनो हे म्हणजे माउंट एव्हरेस्टची उंची किती, 8,848 समथिंग काहीतरी. तर पण एक सगळ्यात जास्त 848 सागरी गर्ताची त्याच्यापेक्षा खोल आहे. म्हणजे जेवढं म्हणजे आपल्या पृथ्वीवर जेवढं उंच शिखर आहे त्याच्यापेक्षा जास्त खोली म्हणजे गर्ता पण आहे. तिची उंची काही समथिंग 11,000 मीटरपेक्षा जास्त आहे, म्हणजे 11K पेक्षा जास्त. लक्षात, मरियाना गर्ता पॅसिफिकमध्येची ती पण. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार. खालीपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे मान्सूनची माघार? नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगा पोहोचल्या तेथून माघारी फिरतात. सूर्याचे भासमान भ्रमण. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता. तर आन्सर 3 याचा. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट काय दिलं स्टेटमेंट त्याने, सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्ण खोरे आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे. शंभू महादेव डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे. म्हणजे हे सगळेच ऑप्शन बरोबर आहेत. त्याचे तुम्हाला माहीत आहे असतील, त्याचं एक टिक आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला इथे निमोनिक सांगतो. नसा, तासा, गोह, भीमा, कृष्णा. तर सगळ्यात पहिली न म्हणजे नर्मदा नदी. त्याच्यानंतर सा म्हणजे सातपुडा. त्याच्यानंतर ता म्हणजे तापी नदी. सा म्हणजे सातमाळा अजिंठा. गो म्हणजे गोदावरी. ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट. भीमा म्हणजे भीमा.
म म्हणजे शंभू महादेव, आणि कृष्ण शेवट. हे तो क्रम आहे असा. आणि याच्यावरती नर्मदेच्या वरती पण विंध्य पर्वतरांग आहे. विंध्य. आणि इकडे जी अशी उत्तर दक्षिण पसरलेली आहे म्हणजे अरवली पर्वत या साईडला. गुजरात, राजस्थान, तिकडे वरती हरियाणा, दिल्लीच्या तिथे. याच्या इकडे मारवडचं म्हणजे हे, आणि पूर्वेला माळवा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. कारण सह्याद्री, आपला जो सह्याद्री पर्वत, तर त्याचं आहे ना मुख्य कारण हे ज्याचं ऑप्शन, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शिष्यवृत्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. म्हणजे कोकणातल्या ज्या नद्या वाहतात सगळ्या, तर ते जिथून उगम पावतात ना म्हणजे सह्याद्रीमध्ये, तर त्या तिथे आहे ना असं त्यांनी हे खनन केलेलं आहे म्हणजे. आणि त्याच्यामुळे ती असं आहे ना, ते असं सह्याद्री असं बेंड झालेलं आहे म्हणजे जिथे जिथे अशी नदी उगम झाली. आणि तेच त्याचं ते रिझन आहे पहिलं. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पावसाचे पाण्याचे प्रमाण वाढते. कारण विचारलं. तर गोदावरी आणि कृष्णा नद्या पठारावरच्या म्हणजे आपल्या, आणि कावेरी पण पठारावरचीच आहे. पण ह्या मुख्यतः गोदावरी आणि कृष्णा महाराष्ट्रातून तेलंगणा वगैरे आंध्र प्रदेशमध्ये ह्या वाहतात. पण ही कावेरी नदी आहे ना, ही कावेरी तमिळनाडूमध्ये म्हणजे तमिळनाडूतून वाहते. आणि तमिळनाडूत आपल्याला माहिती आहे ईशान्य म्हणजे ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे तिथे पाऊस पडतो. जेव्हा दिवाळीला वगैरे ते परतीचा मान्सून असतो, तेव्हा चेन्नईमध्ये बघा आपण न्यूजमध्ये वाचतो की चेन्नईमध्ये पूर आला, चेन्नई पाण्यात गेली. तर तेच कारण, मेन रिझन त्याचं. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पर्जन्यवृष्टी होती. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होती. हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. उद्योगाच्या स्थान निश्चित करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तर हे म्हणजे एकदम स्पेसिफिक आहे, माहीत असेल तर ठीक आहे, नाहीतर स्किप केलेला केव्हाही चांगला, कारण सगळे ऑप्शन जवळजवळचेच वाटतात. त्याचं उत्तर उद्योगाच्या स्थान निश्चित वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. परत आला तर चुकलं नाही पाहिजे. खाली विधानांचा विचार करून त्यातील कोणती विधाने बरोबर आहे संकेतांचा वापर करून लिहा. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. आता शेतवाड्यांनी आपल्या इकडे केंद्रित असते का? नाही ना. शेतवाड्यांची आहे ना म्हणजे ती थोडी म्हणजे विस्कळीत म्हणता येईल आपल्याला. शेतवाड्यांच्या तिकडे म्हणजे विस्कळीत असते ती वस्ती. आणि हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत विचारलं आहे ना. ठीक आहे, बरोबर आहे. हिमालयात म्हणजे एकदम डोंगर वगैरे, त्यामुळे ना तिथे डिस्पर्स असते तिथे सुद्धा. म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे की तिथे आढळत नाहीत केंद्रित वस्त्या. ऑप्शन 2 बरोबर आहे फक्त, फर्स्ट चुकीचं. डॅश डॅश या पदार्थाचे प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते. प्रतिरोधकता तर सुपर कंडक्टरचं उत्तर आहे. आता सायन्सचे प्रश्न येत असेल तर हे करायचं, सोडवा. नाही तर म्हणजे थोडे ते एकदम किचकट विचारतात. जे सोपे आहेत ते काही करायचे. जे हातातले प्रश्न त्याचे मार्क जाऊ द्यायचे, बाकीचे असं घ्यायचे. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशांमध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? 2 समतल आरशामध्ये, हा असंच म्हणजे एक PY वाला पाठीमागे, पण त्याचं म्हणजे सिम्पल फॉर्म्युला आहे. तर 365 बाय त्याचा अँगल किती येतो कोण, आणि -1. तर आपण ते सोडवलं असं तर 360 डिवाइड बाय 36 -1. 36 10 310 10 -1 नाही. आन्सर 2.
हा फक्त फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवा. 360 डिवाइड बाय कोन आणि -1 करायचं त्यातनं. हे स्थिरांक आहे गणितीय विधान कुठल्या नावाने, हा प्रश्न आहे कॅन्सल झाला आहे. हे बर्नौलीचं समीकरण विचारायचं होतं पण ते हे विचारण्यात हे समीकरण सगळं चुकलं आहे, पण याचं आन्सर हे होतं आणि ते कॅन्सल केलं. जेव्हा अल्फा कण किरणोत्सर्गी घटकातून बाहेर पडतात तेव्हा त्याच्या अल्फा कणमध्ये आपण इथं हेलियमला हे करायचं आणि ते अणुअंक त्याचा 2ने कमी होतो आणि अणु असतं मग लिटर म्हणजे 4ने कमी होईल. मुलाचा ताप 104 फॅरनहाइट आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे, ते फॅरनहाइटचं डिग्रीमध्ये करायचं आपल्याला. तर त्याचं फॉर्म्युला इझी फॉर्म्युला आहे त्याचा, फॅरनहाइट -32 × 5/9 म्हणजे सेल्सिअसमध्ये होतं. -104 - 32 हे किती आलं 72. हे 9×9=72, 8×5 40. आन्सर ऑप्शन 4. आणि केल्विनचं असेल तर 273 केल्विन बरोबर 0 डिग्री सेल्सिअस. अरे आपलं आन्सर खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विचारलंय. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात जास्त आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात कमी असतो. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त कमीत कमी सारखाच असतो किंवा सर्वात जास्त असतो. याचा आन्सर एक आहे केपलरचा दुसरा लॉ. म्हणजे असं सूर्य समजा इथे, तर जेव्हा ते ग्रह म्हणजे सूर्याभोवती फिरतात ना, इकडे असतात तेव्हा त्यांचा वेग कमी असतो, पण जेव्हा ते एकदम जवळ येतात तेव्हा त्यांचा स्पीड जास्त असतो. केपलरचा दुसरा लॉ. खालील जोड्या जुळवा. जीवनसत्वे त्यांचा अभाव. इझी प्रश्न आहे. अजीवनसत्वामुळे रातांधळेपणा. अचं 4 आहे. अचं 4 ठीक आहे, एकाच ठिकाणी आहे. अचं 4. ड म्हणजे मुडदूस, तो असं लक्षात ठेवा. ड मुडदूस. क सी वाजस, सी स्कर्वी. B12 ॲनिमिया. अँग्विना ट्रिटिसी हा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमॅटोड आहे. कुठल्या वनस्पतीवर आढळतो? तर ते गव्हाचं नाव पण तसंच आहे, ट्रिटिसम असं काहीतरी. तर ते ट्रिटी जरी आलं असेल तर तुम्ही म्हणजे एक लॉजिकने मारू शकता. ट्रिटिसम असं ते गव्हाचंच ते सायंटिफिक नेम आहे. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? शंखशास्त्र म्हणजे मोलुस्कांचे कवच, सेल्स ऑफ मोलुस्का. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. ते आता हे म्हणजे एकदम तुम्ही अगोदर आहे म्हणजे एकदा शांत डोक्याने प्रश्न वाचायचा, त्यात काय आपल्याला म्हणजे काय क्ल्यू मिळतोय का, म्हणजे जरी माहीत नसेल आपल्याला एखाद्याचा आन्सर तर लगेच असं एकदम हायपर नाही होऊन जायचं. प्रश्न शांत डोक्याने वाचायचा आणि त्याच्यानंतर मग पर्याय वगैरे बघून काही एलिमेंट होतोय का ह्याच्यावरती हे करायचं. ते प्राणीसृष्टीतील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. ठीक आहे, म्हणजे हा पहिला तर ऑर्थोपोड आहे ना, दुसरा मोलुस्का. सर्वसाधारणपणे म्हणजे यात बरोबरच आहे, म्हणजे सगळ्याच ऑप्शनमध्ये दिलं आहे, ह्याच्यात दिलं आहे, इथं आहे, म्हणजे पहिलं बरोबरच आहे. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात. ठीक आहे, बघूया. ते फक्त जमिनीवरच राहतात. बघ इथे म्हणजे थोडंसं असं तुम्हाला वाटतंय का काय याच्यात हे दिलं आहे एकदम असं म्हणजे हे करायचा प्रयत्न केला त्यात.
फक्त टाकून, म्हणजे पाण्यातही राहू शकतात ना, त्यांना काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यांना मांसल काय असतात, तर मोलस्कांना असतात. म्हणजे ब क आपला क जर काढून टाकला आपण, तर ह्यातून क गेलं, आपला ब पण घ्यायचा, ठीक आहे, हे म्हणजे हे पण गेलं, त्यातलं ब पण पाहिजे म्हणलं, आणि ब, आणि ते त्यांना मांसल काय असतात, ब ड. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते? भूसुधारणांचा भाग: मध्यस्थांचे निर्मूलन, कुळ पद्धतीने सुधारणा, जमीन धारणेवरील कमाल मर्यादा निश्चिती, भूसुधारणांचे एकत्रीकरण. आपण जेव्हा लँड सेलिंग ॲक्ट वगैरे हे त्याचाच पार्ट आहे ना, म्हणजे वरीलपैकी सर्वच, म्हणजे आपण जमीन सुधारणा राबवले त्याच्याबद्दल. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे, नाहीतर जे एकदम म्हणजे मोठं दिलं ऑप्शन, एवढा का दिला एवढं बाबा, त्यांनी काय एवढे कष्ट घेतले इतका मोठा द्यायचा, तर आन्सर मारून टाका, आयोगाने तेच दिले. संतुलित वृद्धी दराचा उद्देश, आता इथं बरंचसं दिलं आहे, एकदम म्हणजे माहीत नसेल एकदा वाचा तुम्ही, फक्त एकदा शांत डोक्याने वाचा, त्यात दिलं आहे काय, त्यांना म्हणायचं आहे काय नेमकी, आन्सरपर्यंत जाऊ आपण, काय 50-50पर्यंत तरी जाऊ शकतो आपण. उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता, उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता, नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता, नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता. तर यात जरासं म्हणजे एकदम असं मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह वाटतं आहे. उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर ह्यांच्यातील समानता, इकडे खाली देऊन म्हणजे एकदम म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह घेऊन जायचं. बरोबर, तेच आन्सर. नागरीकरण म्हणजे काय? शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण. बरोबर आहे. शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण आहे रे, विकेंद्रीकरण म्हणलं चूक, ब गेलं पहिलंच आपलं, हे ऑप्शन गेलाच, वरीलपैकी सर्वला गेला. आता ड बघायचं फक्त, लोकसंख्येच्या घनतेत वाढ. लोकसंख्येची घनता शहरात का ग्रामीण भागात, कुठं असं दिलंच नाही ना काही, म्हणजे स्पेसिफिक कुठली घ्यायची तुम्ही, तर हे पण गेलं, म्हणजे ड पण गेलं, आन्सर ऑप्शन. हे पण म्हणजे कथ वाचायची, खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण, खेड्यात काय समज. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आहे? बरोबर नाही विचारलं आहे अगोदर, म्हणजे याला तुम्ही सर्कलच करून ठेवा, कारण हे बाकीचे 3 बरोबर असतात, त्यातलं आपलं पहिलं एखादं बरोबर वाटतं आपण ते मारून जातो, पण त्यातलं चुकीचं विचारलं आहे. भारत सरकारचे प्रमुख अभियान हा असेल, बरोबरच आहे, म्हणजे शहरी गृहनिर्माण व शहरी मंत्रालय यांनी सुरू केलं आहे. ते देशभरातील शहरांमध्ये पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडते. आणि खाली काय, 25 जून 2015 देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. तर ते पाण्याची पुरवठ्याची आव्हाने असं देशभरातील असं नाही आहे, 500 शहरात सुरू केलं, त्याचं म्हणजे शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ते आहे ना, तर त्याचं मूळ हे उद्देश तो होता त्याचा, शहरी इन्फ्रास्ट्रक्चर तर डेव्हलप करणं. आन्सर ऑप्शन 3 चुकीचं आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक -% किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगाने दारिद्र्य किंवा बहुमित दारिद्र्य मानले जाते. तर ते 33.3%. इझी प्रश्न. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे काय? आता अधिक आणि हे काय महत्त्वाचे, 1991 पासून सुरू केले, ठीक आहे, एकदा तुम्ही वाचून घ्या. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, बरोबर, म्हणजे आपल्या देशात GDP म्हणजे हे सॉरी हे काय म्हणा, FDI वगैरे आला पाहिजे. औद्योगिक विनियंत्रण, म्हणजे उद्योगांना म्हणजे डिलायसन्सिंग केलं ना आपण, जे परवाना राज होतं ते म्हणजे ते बंद केलं. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योगात सुधारणा, म्हणजे जे सरकारी मालकीच्या कंपन्या होत्या त्याचा एकदम म्हणजे समाजवादी टाईप होतं ना, ते आपण ते कमी केलं, म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट सुरू केली, कंपन्या खाजगी क्षेत्रात म्हणजे हस्तांतरित केल्या, आणि वित्तीय क्षेत्रात सुधारणा. बरोबर, हे सगळेच ऑल ऑफ द अबव्ह. आणि तुम्ही म्हणजे सर्वसमावेशक घेऊन जा, यात काय असं निगेटिव्ह किंवा काही एकदमच ऑड वाटत नाही, काही ऑप्शन सगळेच बरोबर आहेत. विविध योजना दस्तावेजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. उद्दिष्टे: आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता, बेकारी निर्मूलन, गरिबी निर्मूलन, हे बरोबर आहे. सर्वसमावेशक शाश्वत वृद्धी,
सगळेच ऑप्शन बरोबर आहेत. हे सर्वसमावेशकचा अप्रोच आहे ना, म्हणजे बऱ्यापैकी जे म्हणजे जनरल स्टेटमेंट बरोबर ते इकॉनॉमिक्सला भरपूर चालतो. म्हणजे त्यात तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये फक्त म्हणजे एखादा निगेटिव्ह किंवा खूपच आवड स्टेटमेंट असेल तिथं लक्ष द्यायचं फक्त. नाही तर असं हा अप्रोच इकॉनॉमिक्ससाठी बेस्ट चालतो एकदम राज्यसेवेला. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. नियोजन आयोग ठीक आहे, आकडेवारी लागते, उद्दिष्ट पाहिजे असतात आपल्याला काय करायचं नेमकी, लक्ष्य अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन, अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण, प्रशासन काटकसर, शिक्षणाचा पाया. आता इकडे प्रशासन इकॉनॉमी इन ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं ट्रान्सलेशन गणलं येतं जरा. सगळंच ऑप्शन बरोबर म्हणजे हे लागतात. आन्सर ऑप्शन 4 54. आता इथे व्याख्या विचारली, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणाचं आहे? आय थिंक PYQ याच्या आधी पण विचारलेलं आहे. रॅग्नरचं वाक्य विधान आहे. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार डॅश डॅशमध्ये संतुलनाची गरज असते. आता व्यवस्थित एकदा वाचा. उपभोग्य वस्तू औद्योगिक वस्तू, भांडवली वस्तू औद्योगिक वस्तू, कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. आता ह्यातलं सगळ्यात जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह काय वाटतंय? ते ऑप्शन ड ना, सर्वच क्षेत्र विचारलं आहे. म्हणजे सांगितलं त्यांनी की सगळ्या क्षेत्रामध्ये संतुलन ठेवून मग त्याची वृद्धी झाली तर मग इकॉनॉमीसाठी फायदेशीरच आहे किंवा तिथल्या लोकांसाठी पण फायदेशीर आहे. ऑप्शन ड. इथं व्यवस्थित लक्ष करू ना, नाही तर गोळा भरायला तर चुकतो आपण कधी कधी. इथं ड बघतो 4 मारतो तिकडे. शुम्पीटर यांच्या मते विकास म्हणजे स्थितीतील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय, तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. दोन्ही बरोबर आहे. तर याच्यात विकास आणि वृद्धी यात एक म्हणजे एकदम म्हणजे बेसिक जो डिफरन्स आहे, विकास हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो म्हणजे, आणि वृद्धी ही पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू शकते. म्हणजे एखाद्या गोष्टीची वाढ झाली कुठली, ती निगेटिव्ह रीतीने पण वाढ होऊ शकते ना, आणि पॉझिटिव्हने पण होते. विकास हा फक्त पॉझिटिव्हच होतो. रंगराजन समिती 2014 आणि वर्ष 2011-12साठी दारिद्र्याचा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी निश्चित केला, तर तो 47 आणि 32 रुपये. म्हणजे एकदम बेसिक प्रश्न आहे हा, म्हणजे माहीत पाहिजे आपल्याला. किंवा माहीत जरी नसेल तर तुम्हाला काहीच माहीत नाही तर एखादं ऑड कुठलं वाटतं एकदम जास्त ऑड, इथे 50, 55, 60, इथे 47 आणि 32 आहे, थोडंसं अंक पण हे वाटतात. हे पाहिजे तुमचं. 2014मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? 2014मध्ये निश्चलीकरण, हे तर 2017मध्ये केलेलं आहे. नाही, 2016मध्ये. संपत्ती विवरण योजना वरीलपैकी सर्व. प्रधानमंत्री जनधन योजना 2014ची मोदी सरकार आलं तेव्हाच, 28 ऑगस्ट 2014. 10 वर्ष पण पूर्ण झाले तिला. हा म्हणजे आपले त्या मोदी सरकार आलं म्हणजे त्या सत्तेवर आले BJP तेव्हा फर्स्ट म्हणजे त्यांचं मेन योजना फ्लॅगशिप स्कीम होती. म्हणजे सत्ता स्थापन झाल्यानंतर ती 2-3 महिन्यातच त्यांनी लगे योजना. हिचा मेन उद्देश म्हणजे हाच होता की पहिलं आहे ना आपलं, म्हणजे आपण DBT वगैरे सगळं आता सरकार प्रत्येक सबसिडी वगैरे DBT थ्रू देतं. DBT थ्रू द्यायचं, पण यांच्याकडे अकाउंट तर पाहिजेत ना. ग्रामीण भागातील भरपूर लोकांकडे म्हणजे अकाउंटच नव्हते. मग त्याच्यासाठी त्यांनी पहिलं म्हणजे हे मोहीम हातात घेतली की सगळ्यांच्या ते अकाउंट उघडून घेऊ आपण. मग त्या हिशोबाने त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना ही केली, आणि ते 2014 साली जे 15 कोटी अकाउंट होते भारतामध्ये, 15 कोटीच्या जवळपास, ते आता जवळ 2024मध्ये 55 कोटीपर्यंत गेलेत जनधन योजनेच्या थ्रू. हा ह्यूज एकदम, म्हणजे एकदम असे बल्कने अकाउंट उघडले. आणि ह्याच्यात जनधन योजनेमध्ये ना 2 लाखापर्यंत विमा पण फ्रीमध्ये, आणि अजून काय रुपे डेबिट कार्ड पण मिळतं. 10 वर्ष पूर्ण झाली, ती योजना व्यवस्थित करून ठेवा. जेंडर बजेट म्हणजे काय? तर सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी असतात. तिला जेंडर म्हणजे महिला, आता म्हणजे आपण प्रत्येक वेळी करतो याच्यात. आता विज्ञानचे प्रश्न आले बघा, हे जरासं किचकट प्रॉब्लेम असं तुम्हाला येत असेल तर हे सोडायचे, नाही तर स्किप केले कधी बरं, किंवा त्यातून काही लॉजिक वगैरे मिळतंय ते हे करून चालायचं पुढे. 0.10 m
मोल. जलीय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरला जातो? तर याचा ऑप्शन आहे आता 0.10 दिलं आहे आता, आणि काय pH काढायचं आहे तर -log10 आणि 1.0 इंटू 10⁻⁻1. इथे 0.10 आहे ना, तर त्याचं -1 केलं वरती. अगेन परत एक प्रॉब्लेम. 1.5 मोल H2SO4च्या 10 डेसिमीटर क्यूब द्रावणापासून 1 H2SO4चे द्रावण कसे बनवाल? तर त्याचं उत्तर, दिलेल्या द्रावणात 20 डेसिमीटर क्यूब पाणी घालू. अजून काय आहे याच्यात? NH3 आणि BF3च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? नेक्स्ट क्वेश्चन इन ह्या 63 नंबरचा. NH3 आणि BF3च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? बरोबर पर्याय विचारला तुला. तर हे म्हणजे एकदम स्पेसिफिक प्रश्न आहे विज्ञानचा. तर ठीक आहे, येत असेल तर ठीक आहे, नाही तर स्किप केलाही चांगला. किंवा यातनं तुम्हाला काही म्हणजे लॉजिकने काय मिळते का बघायचं. तर पिरॅमिड प्लेनर पिरॅमिडल आणि पिरॅमिडल प्लेनर. तर त्याचं पिरॅमिडल प्लेनर असं उत्तर. NH3 हा पिरॅमिडल आणि BF3 हा प्लेनर. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो? याची त्या व्हॅल्यू पण दिली कार्बनची 12 H1. तर याचं उत्तर इथेन आहे. म्हणजे आपण फॉर्म्युल्याने काढू शकतो ते, म्हणजे C2H6 असं आहे ना थिंक. आता इथेनचा फॉर्म्युला C2H6. तर कार्बनचे आपले किती दिले? 12 दिले. 2 कार्बन किती झाले? 24. आणि H1 म्हणजे हे 6 + 6 30 टोटल झालं. तर म्हणजे त्यातली कार्बनची व्हॅल्यू काढायची फक्त आपलं. ही टोटल आहे. तर म्हणजे 30 म्हणजे 100 आहे. तर हे 24 म्हणजे किती असेल 100पैकी? तर 24 / 30 × 100 10 3 8 24 10 × 8 80. इथेनमध्ये हे ते फॉर्म्युल्याने आपण करू शकतो कार्बनचे. 180 ग्रॅम ॲसिटिक आम्ल आणि 180 ग्रॅम प्राणी एकमेकात मिसळले तयार झालेल्या द्रावणात ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन इतकं असेल. मोल फ्रॅक्शन विचारलं तर याचा आन्सर 0.23. म्हणजे जर एकदम स्पेसिफिक जे दिलं आहे किंवा एकदम पॉईंटमध्ये जर तुम्ही म्हणजे जर येत नसेल काय, तुमच्याकडे वेळही नाही, तर जेवढं डिटेलिंगमध्ये आन्सर असेल ना, तर त्याला तुम्ही प्रेफरन्स द्यायचं. जर म्हणजे क्वेश्चन स्किप करण्यापेक्षा आहे ना, तर असं डिटेलमधल्या आन्सरला तुम्ही हे करा. तर 10पैकी तुमचे 6 ते 7 क्वेश्चन असे असेल तर बरोबरच येतील ते. जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान, मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वोत्कर्ष वायू स्थिरांक R हा डॅश असतो. तर ह्याच्यात तुम्हाला एखादं म्हणजे आता हे ठीक आहे 0.0821 8.314 8.21 इथे एकदम जास्त डिटेलिंग कुठलं वाटतंय? तर हे 0.0821 जे पॉईंटच्या पुढे एवढे आहेत डिजिट दिलेत, ते आन्सर हेच दिलेलं आहे त्याचं. हे विज्ञानचे प्रश्न आहे ना, म्हणजे म्हणजे आपण काय म्हणजे हे करू शकत नाही, म्हणजे कुठला प्रश्न येईल किंवा प्रेडिक्ट करू शकत नाही. ती फॉर्म्युले असं काही विचारली ना, तुम्ही आत्ता इथं जरी सोडवला तर तिथे तुमच्या लक्षात राहीलच, याची काही म्हणजे शाश्वतता नाही आहे. त्यामुळं जे येत आहे ते तुम्ही हे करा, स्टॅटिक करून ठेवायचं थोडं, आणि बाकीचे तुम्ही इकॉनॉमिक्स वगैरे त्याच्यावर जास्त फोकस. चुकीची जोडी विचारली हा म्हणजे प्रश्न काय म्हणजे माहीतच नाही कसं, म्हणजे कुठे रेफरन्स बुकमध्ये नाही आहे असं काय. कंपोसिटी आणि क्लुसिएसी ही ती चुकीची जोडी आहे, बाकीच्या म्हणजे बरोबर असतील. पुढच्या वेळी आला तर चुकला नाही पाहिजे. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे? प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य, तर त्याचं आन्सर आहे NADPH व ATPची निर्मिती करणे, रूपांतर करणे नाही किंवा उपयोग करणे पण नाही, ते निर्मिती करते ते प्रकाश संश्लेषणामध्ये. एकच त्याचं हे म्हणजे एन्झाईमचे अग्रलेखा डॅश आहेत, तर त्याचं उत्तर झायमोझाईन्स फक्त पर्याय. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत?
लक्ष व्यवस्थित एकदा प्रश्न वाचूया. विक्रे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैवरासायनिक अभिक्रियांना गती देतात. बरोबर आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये प्रश्न वाचू शकता किंवा एन्झाईम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन्स. बरोबर आहे. एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड नॉट, इथे लगेच आहे ना, म्हणजे आपण जरासं म्हणजे अटेन्शन द्यायचं. नॉट विच म्हटलं आहे. आणि अमायलेज इज अन एन्झाईम दॅट कॅन ॲक्ट ऑन स्टार्च. बरोबर आहे. इथे विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. तापमानावर बघा ना मित्रांनो, बऱ्यापैकी क्रिया आहे ना, म्हणजे आपल्या इथं म्हणजे सभोवताली तापमानावर क्रिया अवलंबून असतात. आणि विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते, असं थोडंसं त्यांनी म्हणजे निगेटिव्ह सायन्समध्ये हे स्टेटमेंट बनवलं आहे. तर जर ऑप्शन आपण घाललं तर ऑप्शन कुठलं उरतं मग? गेलं ह्यातलं गेलं. आम्हाला जे स्टार्च विकरवर हे कार्य करते आहे म्हणजे ऑप्शन बर्ड 3 नंबर. खालीपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? आता पॉलिटीचे असणार. पॉलिटीमध्ये ना म्हणजे हा शब्दांचा खेळ आहे सगळा. आणि पॉलिटी सगळेच जण म्हणजे सगळे विद्यार्थी व्यवस्थित वाचतात. आणि इथे जास्त सर्वसमावेशक किंवा अशा याच्यात इथं नाही आहे काय, म्हणजे ही ट्रिक इथं एकदम कमी लावायची. कारण इथं म्हणजे अपवाद भरपूर आहेत पॉलिटीमध्ये. आणि इथे ते सर्वसमावेशकचा अप्रोच लावला तर इथं चुकायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे पॉलिटीमध्ये ना एकदम शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. नाही, होय किंवा अपवाद जास्त आहेत ना त्यामुळे. तर ठीक आहे, आपण ह्या प्रश्नाचं आता बघूया, वाचूया. समाविष्ट नाही म्हणलं 164 मध्ये. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल. ठीक आहे. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. असणार नाही म्हणजे काय? जबाबदार असतं ना, सामूहिक जबाबदारी 164. आणि तिकडे संसदेला कलम 75. म्हणजे इथं लगेच आपल्याला कळून जातं की यांनी काहीतरी इथं म्हणजे एक ओढून ताणून काहीतरी स्टेटमेंट बनवलं आहे. आपण बाकीचे इतर स्टेटमेंट बघूया. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. बरोबर आहे. जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळात सदस्य नसेल तो कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. बरोबर आहे. 6 महिने आपल्या इथं म्हणजे मंत्री होऊ शकतो. 6 महिन्याच्या आतमध्ये त्याला विधान परिषदेचं किंवा विधानसभेचं कुठलाही सदस्यत्व त्याने घेतलं पाहिजे. बऱ्यापैकी असं. आणि केंद्रात पण म्हणजे तसंच आहे. आणि आपले केंद्रातले भरपूर म्हणजे काय पंतप्रधान जे कुठलेही आधी म्हणजे याचे हे नव्हते किंवा राज्यसभेचे आधी सदस्य होते आणि त्यानंतर म्हणजे हे PM राहिलेले आहेत असे. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले. व्यक्ती बरोबर हे तर म्हणजे तो दुसऱ्या देशात जर नागरिक झाला तर भारताचा कशाला, भारत त्याला म्हणजे त्याचं एक डिबार करून टाकतो. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत 18 महिन्यांचा कालावधी झाला असेल तर हे आय थिंक हे 5 वर्ष आणि हे याच्यात एक कुठली तरी हे फिगर चुकलेली आहे. म्हणजे एक्झॅक्ट मला तर ते आठवत नाही आहे, पण हेच याचं चुकीचं आहे. फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळाले असे भारत सरकारचे समाधान झाले तर बरोबर. म्हणजे जर तुम्ही म्हणजे फ्रॉडने जर नागरिकत्व घेतलं तर भारत सरकार ते कॅन्सल करू शकतं. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेचे अनिष्ट दाखवले असेल तर हो म्हणजे बरोबरच आहे. आणि अजून काही शत्रू देशांशी तुमचे संबंध असतील वगैरे तरी पण आपण हे करू शकतो. त्यात हे चुकीचं आहे. म्हणजे याच्यात थोडंसं हे दिलं आहे ना डेटा वगैरे, आणि ते त्यातच त्यांनी चुकवलं आहे. आन्सर हे गेलं यातनं पण गेलं. ऑप्शन नंबर 2. भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खाली योग्य जोडी कोणती? आता जोडी योग्य एक म्हणजे विचारली फक्त आपल्याला. जोड्या कोणत्या आहेत? अमेरिकाकडनं आपण काय घेतलं? उपराष्ट्रपती पद. बरोबर आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. कॅनडाकडनं केंद्र सरकारची युनियनी संज्ञा. बरोबर आहे. म्हणजे आपले ह्या कॅनडात पण जसं केंद्राला जसं म्हणजे केंद्राकडे झुकते अधिकार आहेत, जास्त अधिकार केंद्राकडे येतात, तसेच आपण भारताने त्या टाईपमध्ये घेतलं आहे. दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धती. बरोबर आहे. आणि आयर्लंड राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांचे नामनिर्देशन. म्हणजे आपण जे 12 सदस्य राज्यसभेत घेतो तर ते आयर्लंडकडनं. आणि राज्यसभेची जी निवडणूक पद्धती आहे ती दक्षिण आफ्रिकेकडनं घेतली. आणि अजून कुठलं राष्ट्रपतींची जी निवडणुकीची पद्धती आहे ती पण आपण आयर्लंडकडनं घेतलेली आहे. हे लक्षात द्या. म्हणजे आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यात आपण बऱ्याच वेळ कन्फ्युजन होतो. ऑप्शन ए 4 ऑप्शन बरोबर आहेत. संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश कोणता आहे? संसदीय राजभाषा समिती आहे संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात प्रगतीचा आढावा घ्यायचा आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे.
ते आन्सर हेच आहे त्याचं. म्हणजे इथं तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह वाचाय म्हणजे बघायला जायचं नाही, कारण इथं आता बाकीचे स्टेटमेंट वाचले आपण मी सांगतो तुम्हाला. नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे. नाही, अशा भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे वगैरे हे ते त्या समितीचं काम नाही आहे. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या सर्व ते अल्पसंख्याक आयोग वगैरे ते म्हणजे भाषिक अल्पसंख्याक ते करतील ना. म्हणजे स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारस करणे, हे संसदीय राजभाषा समितीचं हे काम नाही आहे. तिचं काम फक्त फर्स्ट ऑप्शन म्हणजे संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणं, हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारस ती शिफारस करणे वगैरे. आणि म्हणजे हे ह्याचं कलम पण म्हणजे आता हे त्रिभाषा सूत्र वगैरे हे जास्त सध्या आहे ना न्यूजमध्ये. म्हणजे ही संसदीय राजभाषा समिती म्हणजे हिचं कलम पण तुम्ही लक्षात ठेवा. आर्टिकल 344 343 आपलं हे भाषेचं सुरू होतं ना, भाग 17 343 ते 351 एपर्यंत ते आपले जे कलम आहेत ते तुम्ही वाचून घ्या एकदा. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर ठीक आहे, घेऊया विचारात. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. तर आता इथं एक जनरल म्हणजे तुम्ही कॉमन सेन्स लावा. म्हणजे 1/5 असेल का, म्हणजे फक्त म्हणजे 10पैकी 2 जणांनीच फक्त जर हे केलं तरी तो आपण अविश्वास ठराव मांडायचा आपल्याला. तिथं म्हणजे मेजॉरिटी लागेल ना काहीतरी स्पेशल वगैरे. इथं 1/5 हेच म्हणजे एकदम हे तिथं 2/3 लागतो. एवढी कमी असू शकत नाही ना. आपण जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला हे करतोय म्हणजे पदावरून हे पाय उत्तर करायचं म्हणल्यावर ते कॉमन लॉजिक येते. चल ठीक आहे. म्हणजे आपला आणि इथं काय विचारलं आहे, काय विधाने विचारलं आणि अयोग्य विधान विचारलं. अयोग्य लक्ष ठेवा. पहिलं तर अयोग्य. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक मंत्रिमंडळाने घेतला. सुधाकरराव नाईक. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतराव नाईक. जिल्हा त्याचे वसंतदादा पाटील. कोणाच्या मंत्रिमंडळात, याचं उत्तर आहे वसंतदादा पाटील यांनी घेतला होता तो निर्णय. आता महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे ना, आता बघा लोकल बोर्डचे इलेक्शन पण आलेत आता. तर जिल्हा परिषद अध्यक्षांना आहे ना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे महाराष्ट्रामध्ये. तर तो वसंतदादा पाटील ह्यांनी घेतलेला आहे. आणि तसे ऑप्शन आहे ना आता इथं चुकीचे ऑप्शन 3 येतं. पहिलं बी चुकीचं आहे, 2 पण चुकी आहे, 3 पण चुकी आहे. असं ऑप्शनच नाही कुठला. जर बऱ्याच मुलांनी मारलेलं तेव्हा म्हणजे पेपर होत झाला तेव्हा. पण तर मग क्वेश्चन नंतर हॅश केलं, कारण 3 ऑप्शन यातले चुकीचे आहेत आणि असं चुकीचं असं इथं ऑप्शन नाही आहे. हे लक्षात ठेवा ते इथून पुढे. म्हणजे वसंतदादा पाटील यांचं म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि इथं 2/3 मेजॉरिटी लागते. पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती, म्हणजे जिचा घटनेत उल्लेख नाही असं. तर नीती आयोग. नीती आयोग हा बिगर घटनात्मकच आहे. म्हणजे 1 जानेवारी 2015 याची स्थापना झाली. घोषणा केली ती ऑगस्ट 2014 नरेंद्र मोदी यांनी. महत्त्वाचं 10 वर्ष पण पूर्ण झाली त्याला. आणि नियोजन आयोगची त्यांनी जागा घेतली आहे ना 1 जानेवारी 2015. नियोजन आयोगची जागा घेतली. 1950 साली नियोजन आयोग स्थापन झाला. म्हणजे तो घटनात्मक नाही आहे आणि काय स्टॅच्युटरी पण नाही आहे, म्हणजे कायदेशीरपणाचा काही नाही आहे. तो एक ठरावाद्वारे असं ते म्हणजे नियोजन आयोगाच्या जागेत ठरावाद्वारे तो निर्माण झालेला आहे. राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोग म्हणजे याच्यात आपल्या याच्यात दिलेलं आहे ना घटनेमध्ये आहे ना. घटनादुरुस्ती जेव्हा झाली 73वी घटनादुरुस्ती आहे. तर 200 किती आहे कलम 243 EF फायनान्स आयमध्ये फायनान्स कमिशन I5 असं लक्षात ठेवू शकतो मी. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा पण घटनेत त्याला म्हणजे दिला आहे आता दर्जा. 102वी घटनादुरुस्ती OBCला जो दर्जा दिला आहे म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेसच्या याला 338B 338B कलम आहे ते. आर्टिकल 338B. केंद्रीय माहिती आयोग नाही, हा पण स्टॅच्युटरी स्टॅच्युटरी बॉडी. म्हणजे हे बिगर घटनात्मक विचारले तर 1 आणि 4 बिगर घटनात्मक येतं आणि 2 आणि 3 हे घटनात्मक येतं. लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी. विधाने बरोबर विचारलं आपल्याला.
लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला, यात सुधारणा केल्या आहेत. सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेल्या 2013च्या कायद्यातील कलम 44मध्ये दुरुस्ती केली आहे. ठीक आहे, केले असेल. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत, म्हणजे एकदम असं ओढून आणल्यासारखं वाक्य वाटतं ना वाचताना. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आतच करायला पाहिजे, बंधनकारक केलं आहे. हे ऑप्शन हे इथे, हे ऑप्शन रॉंग आहे. म्हणजे जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर थोडंसं असं तुम्ही ऑप्शन अँड स्टेटमेंट वाचताना ना याच्यावर लक्ष द्यायचं जास्त. म्हणजे काही याच्यात आपल्याला मिळतं आहे का बाबा, थोडंसं निगेटिव्ह टोनवालं असं याच्यावर लक्ष ठेवायचं. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे दायित्व तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधी तरतूद हटवण्यात आलेली आहे. बरोबर, ठीक आहे. आन्सर ऑप्शन काय, ब ड. जर चुकीचं घेतलं तर बरोबर, हे ऑप्शन 77 दे. हां, अजून एक म्हणजे हे प्रश्नाच्या स्टेटमेंटमधून कसे नवीन परत प्रश्न फ्रेम होतात. आता जस्ट आत्ता झाली गट क ची मुख्य का गट ब ची मुख्य, असं कुठेतरी मी कुठल्या तरी प्रश्नपत्रिकेत बघितलं आहे की लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 हा कधी लागू झाला. त्यांनी त्यांच्या बघा इथं ब्रॅकेटमध्ये दिलं होतं की हा अधिनियम 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला आहे. आणि हाच प्रश्न नंतर गट क च्या मुख्यला आय थिंक तिथे विचारला त्यांनी. म्हणजे आपण PYQचा कसा अभ्यास करून येईल ना, म्हणजे त्यातले प्रत्येक स्टेटमेंट आहे आपण त्याचं कंटेंटमध्ये रूपांतर केलं पाहिजे PYQचं. आणि त्याच्या म्हणजे असा अभ्यास त्याच दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. एक आपल्याला बेस मिळून जातो PYQमधून. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे. ओके, राष्ट्रीय मागासवर्ग आता दुसऱ्यांदा प्रश्न आला. मागायचं बघा ते त्यांना घटनात्मक दर्जाचा प्रश्न होता. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षण वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे. बरोबर आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होण्याने सल्ला देणे. बरोबर आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास, प्रगती यासंबंधी कार्य पार पाडणे. एकदम जनरल स्टेटमेंट आहे, सगळंच बरोबर आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कलम 338 ब 102वी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मी एवढं लक्षात ठेवायचं 2018 साली झाली आहे ती. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची विचारली. आता चुकीची म्हणजे यात एकच जोडी चुकीची असेल. मग इथं बरोबर आपण पाहिलंच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPIM 1964 माहिती आपल्याला मारून जातो एक म्हणजे, पण ती चुकीची विचारली ना, ही चुकीची नाही, बरोबर आहे पहिली. बहुजन समाज पार्टी 1984, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1998. इथं हे ठीक आहे, हे तुम्हाला खालचे दोन माहीत नसतील ना, हे तुम्हाला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे ना हे माहीतच पाहिजे. 1925 साली स्थापन झालेली आहे. म्हणजे इतिहासात पण तुम्ही हे वाचलं असेल आणि ह्याच्यात पण येतं ते म्हणजे 1925. तिकडे 1920ला कुठे ताशकंदमध्ये MN रॉय यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर 5 वर्षांनी इथं S.A. डांगे वगैरे ते त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून. आणि हे आता आहे ना 2025च्या एक्झामला पण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तिला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आता. तर तुम्ही त्याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि त्याच्या इतर म्हणजे त्याच्या होतीभोवतीची माहिती बघून ठेवा. आणि चुकीचं हेच आहे मग 1925 पाहिजे तिथे. फुलटॉस प्रश्न योग्य जोड्या विचारा. भाग विचारले आहेत. भाग 1 संघराज्य आणि त्याचे क्षेत्र. अचं 4 आहे. अचं 4 कुठे मिळतं आहे. ठीक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. आणि हे 2 ऑप्शन तर पहिले कट करून टाका. भाग 3 आपलं कसं आहे मूलभूत हक्क. बचं 3 भाग 3 बचं 1 मूलभूत हक्क. बचं 1 ऑप्शन 4. म्हणजे आपण बाकीचाही भाग बघूया. भाग 9 काय आहे, पंचायत राज. भाग 2 नागरिकत्व. अजून काय महत्त्वाचे जे भाग आहेत आपले 4 DPSP, 4 हे फंडामेंटल ड्युटीज. हे महत्त्वाचे भाग आहे आणि बघून ठेवायला पाहिजे. म्हणजे 9 आहे आता. आणि आता हे भाग आहे ना, भाग म्हणजे हमखास एक प्रश्न विचारतातच भागवर. म्हणजे भाग किंवा मग शेड्यूल असो हे. आणि महत्त्वाचे कलम तरी तुम्ही जास्त लक्षात ठेवू शकत नाही, पण भाग हे थोडे थोडे आहेत ना. जे काय 22 भाग आणि 12 शेड्यूल हे पाठच असले पाहिजे म्हणजे प्रत्येकाचे. 5व्या अनुसूचितमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी. 5व्या अनुसूचित जनजाती आणि
राज्यघटनेतील तरतुदी कोण बदलू शकतं? तर सामान्य कायदा करून नाही, संसद बदलू शकतं त्याचं. ते अनुच्छेद तुम्ही जेव्हा म्हणजे शेड्यूल वाचताल तेव्हा त्याच तुम्हाला कळून जाईल ते 5व्या शेड्यूलचं काय आहे. 5व्या आणि 6व्या शेड्यूलमध्ये कन्फ्युजन होतं हां. आणि ते दोन्ही पण म्हणजे ट्रायबल एरिया संबंधितच आहे. पण जे 5वं आहे ना आणि 6व्यात जे 4 राज्य आहेत ईशान्येकडचे, AMTM, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. तर हे 6व्या शेड्यूलमध्ये हे येतात आणि 5व्या शेड्यूलमध्ये हे सोडून मग जे इतर राज्य येतात ते 5व्यामध्ये येतात. अशा प्रकारे म्हणजे हे आणि शेड्यूल म्हणजे पाठ पाहिजे. तर स्वामित्व योजनेचे उद्दिष्ट कोणते येतं? स्वामित्व योजना लॉकडाऊन आपल्या 2020मध्ये कोरोनाच्या काळात सुरू झाली बा. तर त्याचं बघूया आपण. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. ठीक आहे, ग्रामीण भागात सुरू झाली. शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे. मालमत्ता कर निश्चित करणे. ते शहरी नाही, ते ग्रामीण भागासाठी होती. म्हणजे गेलं इथे गेलं केवळ तर नाही आहे अकड कॉम्प्रेन्शनमध्ये हेच येतं उत्तर आन्सर. आणि तेच जे आपले गावाकडे बघा जमिनीच्या त्याचे भरपूर वाद चालू असतात म्हणजे. आणि बाकीचे म्हणजे घर वगैरे किंवा कराची मालमत्ता वगैरे हे याचं म्हणजे व्यवस्थित हे व्हावं त्यासाठीच ती स्वामित्व योजना आणलेली. डिजिटल लँड डिजिटलायझेशन होतं ते. 0 प्रहर 0 आवर्स संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ. सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वी 0 प्रहर म्हणून ओळखले जाते. बरोबर आहे. म्हणजे आपला जो क्वेश्चन आवर होतो त्याच्यानंतर म्हणजे अराऊंड 12 वाजण्याच्या सुमारास आहे ना तो 0 आवरचा. म्हणजे तो कुठेच नाही आहे तो. म्हणजे असं आपलं काय घटनेत किंवा ह्याच्यात कामकाजाचे नमूद नाही आहे. तो एक भारतीय काय म्हणतात ते भारतीय संसदेचा एक तो हे म्हणतात भारतानेच उगम केला आहे त्याचा 0 आवरचा. 0 प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे. 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्या दिवशी किती प्रकारे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. ठीक आहे, चला आपण एकदा व्यवस्थित बघूया. फर्स्ट स्टेटमेंट 0 बरोबर आहे, तर बरोबर आहे. म्हणजे यातलं हे 3 गेलं पहिलं. हा टायमिंग आहे ना इथं टायमिंगमध्ये चुकवलेला आहे. तर तो 8:30 ते 9 दरम्यान आहे. म्हणजे अर्धा तासाचं इथं 1.5 तास एवढा वेळ नाही. 8ला कोण येतं एवढं. तर ब गेलं ऑप्शन. मध्ये हे गेलं आणि हा पण गेला. आणि ड ऑप्शन राहिला एक. ड याच्याबद्दल आपण इथंही मांडू शकतो. म्हणजे क आणि ड स्टेटमेंट बघू शकतो. इथं दररोज 30 प्रकरणे सांगितलं आहे आणि इथं किती प्रकरणे मांडता येतील याच्यावर मर्यादा नाही आहे. म्हणजे 2 स्टेटमेंट कॉन्ट्रास्ट आहेत ना. यातलं एकच कुठलं तरी बरोबर असेल. एक तर क घ्या किंवा एक तर ड घ्या. हां, तर मग ते ड बरोबर ऑप्शन. भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. बरोबर आहे. शेती योग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. शेती सोडून इतर कर संघ सूचीमध्ये. बरोबर आहे. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये. हा समवर्ती सूचीत नाही. एंटरटेनमेंट टॅक्स राज्य सूचीत आहे. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. बरोबर आहे. हा त्यांना हेच बघायचं की एंटरटेनमेंट टॅक्स हा याच्याच राज्याच्या लिस्टमध्ये येतो. ऑप्शन क नाही पाहिजे आपल्याला. क इथं नाही आहे, इथं आहे, इथे आहे, हे नाही. आपला ऑप्शन येतो 3 ज्याच्यात क नाही. असं घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही? म्हणजे त्यांनी जस्ट फक्त विचारलं आहे की जे कुठल्या ह्याच्यातली तरतूद आहे ना जी घटना दुरुस्तीने ॲड झाली आहे. जेव्हा घटना परिषदेचं म्हणजे त्यांचं कामकाज चालू असेल तेव्हा यात कुठं आहे म्हणजे कुठल्या बाबतीत तरतूद म्हणजे चर्चा झालेली नाही आहे. तर घटना परिषद हे ओरिजिनल आहे. तर जे पहिलं स्टेटमेंट आहे अनुच्छेद 51 आहे हे तर 42 घटना दुरुस्तीने ॲड केले ना. त्याच्यामुळे फक्त जे आहे ते नंतर ॲड झालं आहे त्याच्यावर चर्चा झाली नाही घटना परिषदेत. नंतर संसदेत झाली असेल.
हां, तर इथे आता हे ना, हे करंटचे प्रश्न आलेत. करंटचे त्यावेळेचे ह्याच्यातले असतील, पण याच्यावर तुम्ही फक्त थीम समजून घेऊ शकता याच्यात. म्हणजे तेव्हा करंटचे, तर आता आपण म्हणजे कसं वाचलं पाहिजे करंट करंट त्या दृष्टीने, किंवा हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. फक्त आत्ताचे जे चालू घडामोडी आहेत त्या दृष्टीने वाचायचे. म्हणजे नोव्हेंबर 2022मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर आय थिंक याचं आन्सर पर्यटन मार्ट उत्तर प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश. हां, बरोबर. आसाम आहे का? येस, येस. त्यावेळेचं करंटचं आहे ते आसाममधलं. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, विचार निवडूया. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळेस त्यांची नियुक्ती झाली. ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते, बरोबर आहे. त्याच्या आधी म्हणजे महाराष्ट्र याच्या आधी ते त्रिपुराचे होते, आणि ती मूळची छत्तीसगडचे आहेत. तिन्ही उदाहरणं बरोबर आहे. आता तुम्ही सी पी राधाकृष्णबद्दल म्हणजे एकदम म्हणजे करूनच ठेवा, कारण सी पी राधाकृष्णन आता महाराष्ट्राचे राज्यपाल पण होते, आणि ते आता उपराष्ट्रपतीपदीसाठी म्हणजे निवड झाली त्यांची, आणि झालेत ते. ते महाराष्ट्राचे राज्यपाल असून नंतर लगेच उपराष्ट्रपती होणार आहे ते, तसे दुसरे व्यक्ती येतं. तर पहिले कोण होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सी पी राधाकृष्णन तमिळनाडूचे मोदी पण म्हणतात त्यांना. ते लोकसभेवर पण खासदार होते बरेच दिवस. उपराष्ट्रपती पदासाठी त्यांना ते विरोधक कोण होतं, ते रेड्डी, कोणतं तेलंगणामध्ये रेड्डी नाव आहे त्यांचं, ते सुदर्शन रेड्डी. ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. प्रश्न ॲक्सेप्टेड आहे त्याच्यावर. संयुक्त राष्ट्रांच्या पोषणवर्धन मोहिमेसंदर्भात खालील विधाने तपासा. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली आहे. ठीक आहे. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. आता इथे एकदम म्हणजे कॉन्ट्रास्ट आहेत दोन. एकाचीच असेल ना कोणाच तरी, म्हणजे अ किंवा ब हे एकच, यातलं एकच येईल कुठलं तरी. 2030पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशामध्ये राबवण्यात येते. ठीक आहे. क आणि ड तर म्हणजे जनरल स्टेटमेंट येतं. क आणि ड इथे आहे, इथे आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन तर गेले पहिले. आता अ किंवा आपल्याला हे पाहिजे, अ किंवा ब असायलाच पाहिजे. तर आता इथं जे दोन राहिले, तर यात इथं इथं अ नाही आणि ब पण नाही, मग हा पण गेला. अ क ड मारू शकतो मी तिथं. तुमचं फक्त आहे ना, म्हणजे एकदम माइंड रिलॅक्स पाहिजे, तेव्हाच तुम्ही एवढा विचार करू शकता. चुकवू शकतात, असं काही माहीत नसेल तर चुकले तर ठीक आहे. म्हणजे इथं आपण घरी आल्यावर मग बघतो, हां हे लॉजिक लावायला पाहिजे होतं, की हे लागलं असतं, ते लागलं असतं, हे सगळं घरी आल्यावर करतं. ठीक आहे, तिथे जेवढे होईल तेवढं तुम्ही शांतपणाने प्रश्न सोडले तर म्हणजे बऱ्यापैकी तुमची ॲक्युरेसी येऊ शकते. राज्यसेवेला म्हणजे तुमचं ते हेच असतं, म्हणजे ते तुमचं नॉलेजपेक्षा तुमचे हे बघतात. 2023मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? 23मध्ये. ठीक आहे. राजीव उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, मराठवाडा दुग्ध विकास मंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ, संत काशीबाबूराव युवा आर्थिक विकास मंडळ. आता इथं सर्व मारायला तर सर्व नाही आहे ऑप्शन, जर तुम्हाला माहीत नसेल. हे मराठवाडा दुग्ध विकास मंडळ आहे, हे एकदम जुनं आहे, 1900 आय थिंक 74चं आहे. मराठवाडा मिल्क डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे जे तीन आहे. आता हां, आपण अजून एक याच्यात ट्रिक म्हणजे हे असे तिथं तुमच्या लक्षात येईलच असं नाही आहे, पण जे राजीव उमाजी नाईक, जगज्योती महात्मा बसवेश्वर, संत काशीबाबूराव युवा, हे म्हणजे प्रत्येक म्हणजे एक समाजसुधारक किंवा आपण हे म्हणू शकतो, आपले जे लीडर वगैरे येतं, तर त्यांच्या नावाने सुरू केले, किंवा म्हणजे त्या एक आपल्या समाजाला म्हणजे हे करण्यासाठी. समजलं ना म्हणजे. आणि मराठवाडा दुग्ध विकास मंडळ ह्याच्यात असं काही नाव नाही दिलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ना, की आता आपलं सारथीचं नाव छत्रपती शाहू महाराज, किंवा बार्टीचं बाबासाहेब आंबेडकर. प्रत्येक समाज घटकाला खुश करण्यासाठी म्हणजे सरकार तसं करत असतं. हे जुन्या आयुष्यात तसं नव्हतं म्हणजे एवढं. त्या हिशोबाने आपण हे जर याच्यातून ऑप्शन एलिमेंट केलं, किंवा म्हणजे जे तीन जर असे साम्य दिसतं आपल्याला, आणि एक थोडंसं त्याच्यात हे वेगळं वाटतं, तर तरी येऊ शकतं आपलं. कळलं. खालीलपैकी कोणते शहर 2023मधील 5व्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते? तर त्याचं ते तेव्हाचं करंटचं कोलालंपूर आहे, आताचं कोणी ते बघून ठेवा. समेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्र योग्य विधान ओळखायचं आहे. ठीक आहे, ओळखूया. जैन समाजाचे. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे थोडंफार जर याची कल्पना असेल, किंवा त्यावेळेस आहे ना, ह्याच्या जमिनीचा वाद चालू होता 2023मध्ये, 22-23मध्येच.
ती काय म्हणजे तर तेव्हा ते म्हणजे जैन समाजाने मोर्चा वगैरे आंदोलन पण केलेलं. बरं त्या काळात मुद्दा खूप गाजलेला की तुमचा कोणी जैन समाजाचा जर मित्र असेल तर ते ते त्यांचे जायचे. बघा माझा एक मित्र होता जैन, मग तो संमित शिखरजीला जायचा आणि आम्हाला सांगायचा, मी आम्ही गेलो होतो तिकडे वगैरे असं तसं, शिखरजीला जायचं आहे आम्हाला. तर त्यावर नाही ते म्हणजे मी असं सोडवलेलं. ते झारखंडमध्ये बरोबर आहे. हे तीर्थक्षेत्र राजस्थानमध्ये नाही, ते झारखंडमध्ये आहे. हिंदू धर्मियांचे नाही, ते जैनचे. आणि थोडंसं एखादा क्ल्यू जरी मिळाला ना, तुम्ही एखादा धागा दोरा पकडून जरी हे केलं ना, तर ॲन्सरपर्यंत पोहोचू शकतो आपण. म्हणजे हार नाही मानायची लगेच. काहीतरी मिळतंय का, डोकं शांत ठेवायचं फक्त. तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले? तुर्कीसाठी करणमध्ये होतं. तिथं तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप झाला तेव्हा 2023 तर त्याचं ऑपरेशन दोस्त होतं ते. आताचे जे करणमधले ऑपरेशन्स आहेत, ऑपरेशन विचारता एक प्रश्न म्हणजे 2024ला पण एक प्रश्न ऑपरेशनवरती जोड्या लावायला आलेला आहे. ऑपरेशन अजय वगैरे, कावेरी ऑपरेशन सुदानबद्दल. यावेळेसही नवीन बरेचसे ऑपरेशन आलेत. मिडनाईट हॅमर अमेरिकेचं, इस्रायलचं अजून कुठलं तरी एक आहे, इराणचं एक आहे. ते व्यवस्थित बघून ठेवा तुम्ही. UN COP15 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. ठीक आहे. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली UN COP15चे अध्यक्षपद चीनने भूषवले. आता इथं दोन म्हणजे कॉन्ट्रास्ट झाले ना. आता दोन कसे असू शकतात? एक तर अमेरिका असेल किंवा एक तर चीन असेल. तर बघूया आपण कोण आहे त्यातलं. प्रयत्न तर करूया. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या प्रतिपादन कर. ठीक आहे, आता करणारच ना, तिथे जाऊन काय म्हणणार दुसरं. ठीक आहे, ते बोलत असतात असं. तर एक तर बरोबर आहे, म्हणजे एकदम जनरल आहे. ड पण बरोबर जनरल दिसतंय. अ आणि ड तर बरोबरच आहे. असं कोणतं ऑप्शन आहे आणि ड आहेत? एकच ऑप्शन आहे, अ आणि ड बरोबर असणार. ठीक आहे, मग त्याचं अध्यक्ष पण मग क दिलं आहे तर चीन बरोबर आहे त्याचं. ठीक आहे, अमेरिका नाही. असंही आता अमेरिका म्हणजे बऱ्याच पॅरिस हवामान करारात वगैरे युनेस्कोनं याच्यातून त्याच्यातून ट्रम्प तात्याला बाहेरच पडायला लागले होतं. खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023चे उद्घाटन केले? तेव्हाचा प्रश्न आहे. आणि तेव्हा आय थिंक खेलमंत्री होते अनुराग सिंग ठाकूर, त्यांनी केले होते. जोड्या लावा अर्जुन पुरस्कार विजेते 2022चे. आताचे जे अर्जुन पुरस्कार आहेत त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. भक्ती कुलकर्णी बुद्धिबळ संबंधित एक, साक्षी कुमारी कबड्डी आणि लक्ष्य सेन बॅडमिंटन. भक्तीचं काय येते? एचं 3 एकच ठिकाणी. ठीक आहे. मार्च 2023 पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA, ज्याचा म्हणजे हेडक्वार्टर कुठे दिल्लीला आहे. हे 2-3 संस्था आहेत ना, त्याचं तुम्ही हेडक्वार्टर, त्याचे अध्यक्ष हे व्यवस्थित करून ठेवा, त्यांची स्थापना काय असेल ते. तर तेव्हा त्याचे दीपक मोहंती झाले ते. आणि आत्ता जूनमध्ये परत आता म्हणजे दुसरं म्हणजे PFRDAच्या अध्यक्षाची नेमणूक झाली ती. आय थिंक त्यांचं नाव शिवसुब्रमण्यम अय्यर असं काहीतरी आहे. सुब्रमण्यम असं काहीतरी नाव आहे, ते लक्षात ठेवा. दिल्लीला. आणि जी एक IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी अशी काय ती संस्था आहे, जी 1999-2000ला जिची स्थापना झाली तिचं हेडक्वार्टर हैदराबादला आहे. म्हणजे थोडंसं ऑड आहे त्याचं, लक्षात ठेवा. पण ते हैदराबादला आहे. आणि त्याचे अध्यक्ष सध्या अजय सेठ, त्यांची नियुक्ती झाली आहे, हे पण लक्षात असू. 25वी राष्ट्रीय E-गव्हर्नन्स 2022 कुठे आयोजित केली होती? तर 25वी तेव्हा कुठं कटरा जम्मू काश्मीरला झाली, त्यामुळे तर जास्त न्यूजमध्ये होते. जम्मू काश्मीरमध्ये झाली. आता जी आपल्या 2024ची झाली ती मुंबईमध्ये झाली. 2024ची सप्टेंबरमध्ये झाली ती. 27वी होती मग आय थिंक. 27वी. युनेस्कोने 2023चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला? तर तेव्हा न्यूजमध्ये येतं अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली होती. म्हणजे त्यांनी तिथले सिव्हिल गव्हर्नमेंट हे केलं ना, सिव्हिल गव्हर्नमेंट थ्रू पलटवून तालिबानने सत्ता हस्तांतरित केली. तेव्हा ते प्रश्न होता मुलांना, तर अफगाणिस्तानल्या मुलींना हे केलं तो आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन.
2023मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे? तर त्याचा आन्सर ऑस्ट्रेलिया येते. 2023चा पद्मश्री पुरस्कार. पद्मश्री पुरस्कार जोड्या लावा. हे पद्मश्री म्हणजे भारताचे जे नागरी पुरस्कार आहेत 4, भारतरत्न, पद्मविभूषण, भूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे 4 पुरस्कार. ह्याचे पद्मश्रीचे तर महाराष्ट्रातले जे लोक आहेत ना, यांचे तर तुम्हाला नावं आणि त्यांचं कार्यक्षेत्र हे तरी माहीतच पाहिजे. प्रत्येक वर्षी प्रश्न हमखास विचारतात, म्हणजे 2024ला पण विचारला, कुठले मिळाले, किती मिळाले, किंवा मग ते काय क्षेत्र विचारतात त्यांचं. तर ठीक आहे, आपण बघूया आता इथे. ठीक आहे, जर काही माहीत नसेल तरी आता इथं आपण काही लॉजिक लागते बघू बरं. याच्यात फक्त शांत डोक्याने विचार. इथं विज्ञान आणि अभियांत्रिकी दिलं आहे. इथं बघा, डॉक्टर महेंद्र पाल. डॉक्टर म्हणजे त्या विज्ञानमध्येच असेल ना काहीतरी, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, हे काय विज्ञान आणि तंत्रज्ञान. जर असे बीची एक जर लावली आपण, बाकीचं माहीत नाही आपल्याला, ठीक आहे चला काहीतरी आपण करूया. बीचं एक लागलं तर बीचं एकाच ठिकाणी येते आन्सर, हेच आन्सर त्याचं. ठीक, बाकीचे बघू. रमेश पतंगे, साहित्य आणि शिक्षण. उमाशंकर पांडे, समाजकार्य. परशुराम खुने, कला. ठीक आहे, झाले आता. ठीक मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता 23चा बघितलं, म्हणजे आपण कुठे लॉजिक वगैरे कसं यूज करायचं, किंवा काही ट्रिक्स आणि ॲप्रोच कसा असला पाहिजे आपला पेपर सोडण्याकडे. आता शेवटच्या दिवसात आहे ना, फक्त मी एकच सांगेल की आता पेपर म्हणजे कंटेंटच्या मागं पळण्यापेक्षा आहे ना, तुम्ही पेपरचा अप्रोच समजून घ्या, किंवा त्या 2 तासात आहे ना, तुमचे ते 2 तासच ठरवणार तुमचा म्हणजे रिझल्ट येणार आहे का नाही. किती अभ्यास असू द्या, आणि तुम्ही जर शांत नसाल त्या 2 तासात, तर हाताने म्हणजे प्रश्न चुकतील, किंवा म्हणजे बबल भरायचे चुकतात, किंवा असं. आणि थोडासा अभ्यास तुमचा बेसिक असू द्या, म्हणजे तुमचे ठीक आहे अभ्यास ठीकठाक केला आहे, आणि कॉन्फिडन्समध्ये एकदम शांत डोक्याने पेपर सोडा 2 तास. तुमचा 2 तासाच्या आतच पेपर होईल, आणि बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे जे थोडे 50-50 पेप्रश्न आहेत ते तुमचे येऊन जातील बरोबर. हेच आहे एवढं, बाकी काय नाही. आणि ते PYQचं जास्त, आयोगाचे PYQ घेऊन ते सोडायचा प्रयत्न जास्त करा, त्यातनं अप्रोच डेव्हलप होईल तुमचा चांगला. ठीक आहे, थांबूया. आणि अजून काही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ना, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बरंच म्हणजे याच्यातून ट्राय केला आहे मी. आवडला तरी सांगा, नाही आवडला तरी सांगा. आवडला तर मित्रांना शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे, चालतं आहे.